पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासत आहोत सायन्स वन बोर्ड मार्च 2024 सोडवलेली आदर्श उत्तरपत्रिकेचा पार्ट 2. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. केअर एज्युकेशनल ट्रिक्स या गुणात्मक वाढीसाठी उपयोगी पडणाऱ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. जे या चॅनलवर नवीन आहेत, ज्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर त्यांनी आत्ताच केअर एज्युकेशन ट्रिक्स या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच पुढील नवीन व्हिडिओचे प्रथम नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन तसेच लाईक या बटनला क्लिक करा. काही कमेंट्स असतील तर अवश्य कळवा, योग्य मार्गदर्शन केले जाईल. विद्यार्थी मित्रांनो, गुणात्मक वाढीसाठी आपणास अगोदरचे सर्व व्हिडिओ अभ्यासायचे असतील तर केअर एज्युकेशनल ट्रिक्सच्या लोगोवर क्लिक करा. होम पेज शेजारी असलेल्या व्हिडिओ या ठिकाणी क्लिक करा. आपणास सर्व व्हिडिओचा अभ्यास करता येईल. विषयाप्रमाणे अभ्यास करायचा असेल तर प्लेलिस्टमधील व्हिडिओ अभ्यासा. सर्व विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळावेत ही सदिच्छा. 10वी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणात्मक वाढीसाठी व्हिडिओची लिंक शेअर करा. प्रश्न 3. खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 5 15 गुण. 1. कंसातील योग्य पर्याय निवडा व उत्तरा पूर्ण करा. धातू, अधातू, धातुसदृश मूलद्रव्य. 4, 7, एस खंड, पी खंड, डी खंड, एफ खंड. इलेक्ट्रॉन संरूपणाच्या आधारावर आधुनिक आवर्त सारणीतील मूलद्रव्यांचे वर्गीकरण टिंबाटिंबा खंडात विभाजन केले आहे. घन 1 व 2 मधील मूलद्रव्यांचा समावेश टिंबाटिंबामध्ये आणि ते सर्व मूलद्रव्य धातू आहेत, हायड्रोजन वगळून. घन 13 ते 18 मधील मूलद्रव्यांचा समावेश टिंबाटिंबामध्ये आहे. या खंडामध्ये धातू, अधातू आणि धातुसदृश मूलद्रव्यांचा समावेश आहे. घन 3 ते 12 मधील मूलद्रव्यांचा समावेश टिंबाटिंबा खंडामध्ये आहे. आणि ही सर्व मूलद्रव्य टिंबाटिंबा आहेत. आवर्त सारणीच्या तळाशी दाखवलेली लॅन्थेनाइड व ॲक्टिनाइड श्रेणीतील मूलद्रव्य म्हणजे टिंबाटिंबा खंड होय, आणि ही सर्व मूलद्रव्य धातू असतात. प्रश्न क्रमांक 3. नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवणे. 1. इलेक्ट्रॉन संरूपणाच्या आधारावर आधुनिक आवर्त सारणीतील मूलद्रव्यांचे वर्गीकरण 4 खंडात विभाजन केले आहे. घन 1 व 2 मधील मूलद्रव्यांचा समावेश एस खंड मध्ये आणि ते सर्व मूलद्रव्य धातू आहेत, हायड्रोजन वगळून. घन 13 ते 18 मधील मूलद्रव्यांचा समावेश पी खंड मध्ये आहे. या खंडामध्ये धातू, अधातू आणि धातुसदृश मूलद्रव्यांचा समावेश आहे. घन 3 ते 12 मधील मूलद्रव्यांचा समावेश डी खंडामध्ये आहे, आणि ही सर्व मूलद्रव्य धातू आहेत. आवर्त सारणीच्या तळाशी दाखवलेली लॅन्थेनाइड व ॲक्टिनाइड श्रेणीतील मूलद्रव्य म्हणजे एफ खंड होय, आणि ही सर्व मूलद्रव्य धातू असतात. 2. ए. रासायनिक अभिक्रियेच्या वेगावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत? बी. त्यातील कोणत्याही एका घटकाचे स्पष्टीकरण द्या. प्रश्न 2. ए. रासायनिक अभिक्रियेच्या वेगावर परिणाम करणारे घटक. अ. अभिक्रियाकारकांचे स्वरूप. आ. अभिकारकांच्या कणांचा आकार. ई.
अभिकारकांची संहती. ई. अभिक्रियेचे तापमान. उ. उत्प्रेरक. बी. अभिकारकांची संहती. विरल व सहज हायड्रोक्लोरिक आम्लाची CaCO3 च्या भुकटीवर होणारी अभिक्रिया विचारात घेऊ. विरल आम्लाबरोबर CaCO3 ची कॅल्शियम कार्बोनेटची अभिक्रिया मंदपणे होते व CaCO3 हळूहळू नाहीसा होत जातो व कार्बन डायऑक्साईड CO2 वायू हळूहळू मुक्त होतो. या उलट संहत आम्लाबरोबरची अभिक्रिया जलद गतीने होऊन CaCO3 लवकर नाहीसा होतो. संहत आम्लाबरोबरची अभिक्रिया विरल आम्लापेक्षा जलद होते म्हणजे अभिक्रियेचा दर हा अभिकारकांच्या संहतीच्या प्रमाणात बदलतो. 3. खालील आलेखाचे निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. बर्फ अधिक पाणी, स्थायू अधिक द्रव. AB. BC. पाणी द्रव. CD. उकळते पाणी अधिक वाफ, द्रववायू अवस्था. Y अक्ष डिग्री सेल्सिअस, X अक्ष काल मिनिट. A. दिलेला आलेख काय दर्शवतो? B. रेषा AB काय दर्शवते? C. रेषा BC काय दर्शवते? A. दिलेला आलेख तापमान काल आलेख दर्शवतो. या आलेखात बर्फ आणि पाणी यांच्या मिश्रणास सतत उष्णता दिली असता काय घडते हे दर्शविले आहे. B. रेषा AB ही बर्फाचे पाण्यात रूपांतर होत असताना तापमान स्थिर राहते हे दर्शविते. C. रेषा BC ही 0 डिग्री सेल्सिअस ते 100 डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत पाण्याच्या तापमानात होणारी वाढ दर्शविते. AB. BC. प्रश्न 4. खालील आकृतीचे निरीक्षण करून तक्ता पूर्ण करा. आकृती 1, आकृती 2. मुद्दे. दोषाचे नाव. B. प्रतिमेचे स्थान. C. दोषाचे निराकरण करण्यासाठी वापरलेले भिंग. A. दोषाचे नाव. आकृती 1 लघुदृष्टी निकटदृष्टिता. आकृती 2 दूरदृष्टिता. B. प्रतिमेचे स्थान. आकृती 1 दृष्टिपटलाच्या अलीकडे. आकृती 2 दृष्टिपटलाच्या पाठीमागे. लघुदृष्टी निकटदृष्टिता. प्रतिमेचे स्थान दृष्टिपटलाच्या अलीकडे. दूरदृष्टिता. प्रतिमेचे स्थान दृष्टिपटलाच्या पाठीमागे. C. दोषाचे निराकरण करण्यासाठी वापरलेले भिंग. आकृती 1 मध्ये अंतर्गोल भिंग. आकृती 2 मध्ये बहिर्गोल भिंग. प्रश्न 5. आयनिक संयुगांचे कोणतेही 3 सामान्य गुणधर्म लिहा. आयनिक संयुगांचे सामान्य गुणधर्म. आयनिक संयुगे ही स्थायी रूपात असून कठीण असतात. आयनिक संयुगे ठिसूळ असतात. आयनिक संयुगांचे द्रवणांक आणि उत्कलनांक उच्च असतात.
आयनिक संयुगे पाण्यात द्रावणीय असतात. स्थायी रूपातील आयनिक संयुगे विद्युत वहन करू शकत नाहीत. आयनिक संयुगांची जलीय द्रावणे विद्युतवाहक असतात. प्रश्न 6. आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. M1, M2, F फोर्स, D डिस्टन्स. A. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सांगा. B. दोन वस्तूमधील अंतर तिप्पट केले तर त्यामधील गुरुत्वीय बलात कोणता बदल होईल. C. जर त्यामधील एकाचे वस्तुमान दुप्पट केले असता त्यांच्या गुरुत्वीय बलात कोणता बदल घडून येईल. A. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत विश्वातील प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. B. दोन वस्तूमधील अंतर तिप्पट केले तर न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतानुसार गुरुत्वीय बल 1/9 पट होईल. F इन्व्हर्सली प्रोपोर्शनल 1/d वर्ग. त्यांच्यातील गुरुत्वीय बल 9 पटीने कमी होईल. C. जर त्यामधील एकाचे वस्तुमान दुप्पट केले असता त्यामधील गुरुत्वीय बल दुप्पट होईल. F डायरेक्टली प्रोपोर्शनल M1 into M2 इन्व्हर्सली प्रोपोर्शनल d². F M1 M2 upon d². 7. समजा उपग्रहाची कक्षा भूपृष्ठापासून बरोबर 35,780 किलोमीटर एवढ्या उंचीवर असेल आणि त्या उपग्रहाचा स्पर्श रेषेतील वेग 3.08 किलोमीटर पर सेकंद व R बरोबर 6,400 किलोमीटर असेल तर त्या उपग्रहाला पृथ्वीची परिक्रमा करण्यास किती अवधी लागेल. येथे उपग्रहाची कक्षा भूपृष्ठापासून बरोबर 35,780 किलोमीटर एवढ्या उंचीवर, त्या उपग्रहाचा स्पर्श रेषेतील वेग बरोबर 3.08 किलोमीटर पर सेकंद, R बरोबर 6,400 किलोमीटर. समजा हा उपग्रह T कालावधीत पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. एक प्रदक्षिणा पूर्ण करताना उपग्रहाने कापलेले अंतर बरोबर उपग्रहाच्या कक्षेचा परिघ. जर कक्षेची त्रिज्या बरोबर R, उपग्रहाने कापलेले अंतर 2πr. R बरोबर पृथ्वी केंद्रापासून उपग्रह कक्षेची त्रिज्या कॅपिटल R प्लस H. H बरोबर उपग्रह भ्रमण कक्षांची भूपृष्ठापासूनची उंची. V बरोबर अंतर भागिले काल बरोबर परिघ भागिले काल. V बरोबर 2πr भागिले T. T बरोबर 2πr भागिले V बरोबर 2π कंसात कॅपिटल R प्लस H. येथे स्मॉल r ची किंमत कॅपिटल R प्लस H घेतली आहे भागिले V. देअरफॉर T बरोबर 2 गुणिले 3.14 कंसात 6,400 अधिक 35,780 6,400 अधिक 35,780 बरोबर
42,180 म्हणून टी बरोबर 2 गुणिले 3.14 गुणिले 42,180 भागिले 3.08. टी बरोबर 86,003.38 सेकंद बरोबर 23.89 तास बरोबर 23 तास 54 मिनिटं. म्हणून त्या उपग्रहाला पृथ्वीची परिक्रमा करण्यास 23 तास 54 मिनिटं इतका अवधी लागेल. विद्यार्थी मित्रांनो, अक्षर तसेच उत्तर पत्रिकेतील सादरीकरण आवडले असल्यास पैकीच्या पैकी विद्यार्थ्यांना मार्क मिळावेत यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. तसेच लाईक सबस्क्राईब करण्यास विसरू नका. 8. नालकुंतल म्हणजे काय? त्याची योग्य आकृती काढून विविध भागांना नावे द्या. नालकुंतल म्हणजे विद्युतरोधक आवरण असलेली तांब्याची तार घेऊन कुंडलांची मालिका तयार केल्यास त्या रचनेस नालकुंतल असे म्हणतात. नालकुंतल ची आकृती व विविध नावे. नालकुंतल, कळ, विद्युत घट, चुंबकीय बलरेषा, एस साऊथ पोल, एन नॉर्थ पोल. चुंबकीय बलरेषांची दिशा लक्षपूर्वक पहा. प्रश्न 4. खालील प्रश्न सोडवा. कोणताही एक. 5 गुण. 1. खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. आकृती: सूर्यप्रकाश, काचेचा लोलक, ROYGBIV. रंगपंक्ती: ए. आकृतीत कोणती प्रक्रिया दर्शवली आहे? बी. सर्वात जास्त विचलन झालेला रंग कोणता? सी. सर्वात कमी विचलन झालेला रंग कोणता? डी. वरील प्रक्रियेवर आधारित कोणतीही एक नैसर्गिक घटना लिहा. ई. व्याख्या लिहा. वर्णपंक्ती. प्रश्न 4. नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवणे. 1. ए. आकृतीत प्रकाशाचे अपस्करण ही प्रक्रिया दर्शवली आहे. बी. सर्वात जास्त विचलन झालेला रंग जांभळा आहे. सी. सर्वात कमी विचलन झालेला रंग लाल आहे. डी. इंद्रधनुष्य निर्मिती ही वरील प्रक्रियेवर आधारित एक नैसर्गिक घटना आहे. ई. वर्णपंक्ती व्याख्या. जेव्हा शुभ्र प्रकाश लोलकावर आपाती असतो तेव्हा वेगवेगळे रंग वेगवेगळ्या कोनातून वळतात. अशा विभक्त झालेल्या 7 रंगाच्या पंक्तीस वर्णपंक्ती म्हणतात. 2. दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आकृती: किसल नरसाळे, स्टँड, बूच, मोठी परीक्षा नळी, ॲसिटिक ॲसिड, सोडियम कार्बोनेट, ताजी चुन्याची निवळी, वायुवाहक नलिका, लहान परीक्षा नळी. ए. वरील अभिक्रियेतील अभिकारकांची नावे लिहा. बी. मोठ्या परीक्षा नळीत फसफसून येणारा वायू कोणता? सी. चुन्याच्या निवळीच्या रंगात काय बदल होतो? डी. वरील प्रयोगात
सोडियम कार्बोनेट ऐवजी कोणता रासायनिक पदार्थ वापरला असता वरील प्रमाणेच उत्पादिते मिळतील. ई. ॲसिटिक आम्लाचा कोणताही एक उपयोग लिहा. ए. अभिकारकांची नावे ॲसिटिक ॲसिड व सोडियम कार्बोनेट ही आहेत. बी. परीक्षानळीत फसफसून येणारा वायू CO2 कार्बन डायऑक्साईड आहे. सी. कार्बन डायऑक्साईड वायू चुन्याच्या निवळीतून प्रवाहित केल्यास चुन्याची निवळी दुधी बनते. डी. वरील प्रयोगात सोडियम बायकार्बोनेट हा रासायनिक पदार्थ वापरला असता वरील प्रमाणेच उत्पादिते मिळतील. ई. ॲसिटिक आम्लाचा परिरक्षक म्हणून उपयोग करतात. गुणात्मक वाढीसाठी आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.